नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल आर्यन सर्स महाराष्ट्र अकॅडमी मध्ये. मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये MPSC कंबाईन पूर्व परीक्षेसंदर्भात सामान्य विज्ञान या विषयाची एक्झाम ओरिएंटेड महत्त्वपूर्ण टॉपिक बघणार आहोत. या टॉपिक वरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, तर आपल्याला बघायचे. चला तर मग बघूया सामान्य विज्ञान या विषयातील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण टॉपिक. मित्रांनो, सामान्य विज्ञानाचे आपल्याला 4 भागामध्ये वर्गीकरण करायचे आहे. एक जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी, त्यानंतर एक रसायनशास्त्र, केमिस्ट्री, भौतिकशास्त्र, ज्याला आपण फिजिक्स म्हणतो, आणि एक आरोग्यशास्त्र ज्याला हायजीन म्हणतो. ओके, तर सर्वात आधी आपण बघूया जीवशास्त्र या विषयामध्ये महत्त्वपूर्ण टॉपिक कुठले आहेत ते. तर बघा मित्रांनो, पहिला टॉपिक आहे पेशी उती व रचना. त्यामध्ये पेशीमध्ये मित्रांनो म्हणजे सेल, आपल्याला त्यामध्ये पेशीची रचना, पेशी पटल, पेशी भित्तिका, त्यानंतर पेशी केंद्र याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो उतीमध्ये 2 प्रकार पडतात, सरळ उती आणि जटिल उती, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे मित्रांनो रक्तभिसरण संस्था. त्यामध्ये मित्रांनो आपल्याला खुली रक्तभिसरण संस्था बघायची आहे आणि बंद रक्तभिसरण संस्था बघायची आहे. तर मानवामध्ये बंद रक्तभिसरण संस्था असते, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे मित्रांनो श्वसन संस्था. श्वसन संस्थेचे जे आहे त्यामध्ये 2 प्रकार पडतात, एक ऑक्सी श्वसन पडते आणि दुसरा आहे विनाक्षी श्वसन, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बघायचं आहे उत्सर्जन संस्था. यामध्ये विविध सजीवातील उत्सर्जन आणि मानवी उत्सर्जन संस्था या 2 प्रकारचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे मित्रांनो जीवाणू, विषाणू आणि परपोषी याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो प्राण्यांचे वर्गीकरण, यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत की कुठला गट कशामध्ये मोडतो, अशा संदर्भातले. तर मित्रांनो प्राण्याच्या वर्गीकरणामध्ये 2 प्रकार पडतात, एक आहे पृष्ठवंशीय आणि एक आहे अपृष्ठवंशीय प्राणी. ठीक आहे, तर याच्यामध्ये आणखी वेगवेगळे प्रकार पडतात, ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर आहे मित्रांनो वनस्पतीचे वर्गीकरण. यामध्ये सुद्धा अबीजपत्री आणि बीजपत्री असे 2 प्रकारचे घटक पडतात आणि मग नंतर त्याचे उपघटक सुद्धा पडतात, त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे मित्रांनो वर्गीकरण व संशोधन. तुम्हाला माहित असेल की वर्गीकरण 5 भागामध्ये डिवाइड केला, ज्याला आपण 5 किंगडम सिस्टम म्हणतो. ज्याच्यामध्ये प्राणीसृष्टी, वनस्पतीसृष्टी, प्रोटिस्टा, त्यानंतर मोनेरा आणि कवक म्हणजे फंगी हे पडतात. तर याचा संशोधन कुणी केलेलं आहे आणि कुणी याला हे नावं दिले आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो वनस्पतीवरील रोग व उपाय. मित्रांनो यावरती आयोगाने एक प्रश्न विचारलेला आहे, कुठल्या वनस्पतीवरती कुठला रोग पडतो, कुठल्या पिकावरती रोग पडतो, त्याच्यावरची काय उपाययोजना आहे, त्याच्या उपायासाठी काय वापरले जातील, या संदर्भातले प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. याला पण आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे मित्रांनो रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री संदर्भात आपल्याला महत्त्वपूर्ण टॉपिक बघायचे आहे. त्यामध्ये आहे मित्रांनो द्रव्य व त्याचे स्वरूप. त्यानंतर आहे मित्रांनो अणुसंरचना. त्यानंतर आहे मित्रांनो धातू व अधातू. त्यानंतर आहे मित्रांनो आम्ल, आम्लारी व क्षार. त्यानंतर आहे मित्रांनो कार्बनचे जग. नंतर आहे मित्रांनो आवर्त सारणी व वर्गीकरण. नंतर आहे मित्रांनो भौतिकशास्त्र, फिजिक्स मधले आपल्याला काही महत्त्वपूर्ण टॉपिक बघायचे आहेत, ज्यामध्ये आहे मित्रांनो गती आणि बल. त्यानंतर आहे मित्रांनो ऊर्जा आणि दाब. त्यानंतर आहे मित्रांनो गुरुत्वाकर्षण. त्यानंतर आहे मित्रांनो किरणोत्सारिता. नंतर आहे मित्रांनो ध्वनी. त्यानंतर आहे मित्रांनो प्रकाश. आणि त्यानंतर आहे मित्रांनो शोध व पुरस्कार. मित्रांनो विज्ञानासंदर्भात जे काही शोध आणि जागतिक स्तरावरती जे पुरस्कार दिले जातात, त्यावरती आपल्याला चालू घडामोडीमधून आपल्याला तो टॉपिक कव्हर करायचा आहे आणि त्याचा चांगला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे मित्रांनो आरोग्यशास्त्र, ज्याला आपण हायजीन म्हणतो. त्यामध्ये मित्रांनो बघा की आहार व पोषण द्रव्ये याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे मित्रांनो मानवी रोग. यामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात, जसं संसर्गजन्य, असंसर्गजन्य रोग कशाला म्हणतात आणि त्याचे कुठले कुठले प्रकार आहेत. त्यानंतर त्यावरती उपचार पद्धती काय आहे. आणि तुम्हाला माहित असेल मित्रांनो की रोगाचे वेगवेगळे प्रकार हे कालावधीनुसार पडतात, त्यानुसार प्रकारानुसार पडतात, प्रसारानुसार पडतात. त्यानंतर रोगांच्या कारणावर आधारित काही रोग आहेत. नंतर रोग जंतूवरून आहेत. बघा मित्रांनो यामध्ये
जीवाणू आणि जीवाणूजन्य रोग याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो विषाणू आणि विषाणूजन्य रोग याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे मित्रांनो यावरती जे उपचार पद्धती आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि मित्रांनो या संदर्भात शासनाने कशा प्रकारे कुठले कुठले उपक्रम राबवले आहे राज्य स्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरावरती व आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या महामारी वगैरे संदर्भातले काही उपाययोजना आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. वेगवेगळ्या जागतिक संघटनेने सुद्धा त्यावरती खूप साऱ्या गाईडलाईन दिलेल्या आहेत. त्या संदर्भात आपल्याला थोडा त्याचा आढावा घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला सामान्य विज्ञान या टॉपिक वरती महत्वपूर्ण घटक बघायचे आहे. आणि त्यानंतर मित्रांनो शेवटचा आणि महत्वाचा टॉपिक म्हणजे महत्वपूर्ण महामारी. मागच्या 100 वर्षापेक्षा जास्त काळामध्ये बघा तुम्ही तुमच्या लक्षात येईल की 100 वर्षांनी महामाऱ्या आलेल्या आहेत. त्या आपल्याला बघायच्या आहेत की कशा प्रकारे आल्या, त्याचा काय परिणाम झाला ते आपल्याला बघायचं आहे. तर त्याचा एक ओव्हरलुक करून घ्या की जेणेकरून मागच्या प्रत्येक शतकामध्ये कशा प्रकारे महामारी येऊन गेलेल्या आहेत. ओके, तर हे सर्व घटक आपल्याला सामान्य विज्ञान या टॉपिकमध्ये अभ्यासणं खूप महत्वाचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की परीक्षेमध्ये या विषयावरती सर्वात जास्त प्रश्न असतात आणि मराठी माध्यमाची जी मुलं आहेत जे आर्ट फॅकल्टीच्या बॅकग्राऊंड मधून येतात त्यांना सामान्य विज्ञान हा विषय थोडा अवघड जातो. परंतु जर सिलेक्टेड टॉपिक ज्याच्यामध्ये थेरी बेस काही प्रश्न आहेत तर त्याचा जर आपण अभ्यास केला तर नक्कीच आपण एक चांगला स्कोअर करू शकू. आणि मित्रांनो आरोग्यशास्त्र या विषयाकडे लक्ष द्या, त्याच्यामधून आपण खरोखर चांगला स्कोअर करू शकतो. त्यानंतर जीवशास्त्र हा जो एक विषय आहे त्यामधून आपण चांगला स्कोअर करू शकतो. हा थोडाफार आपल्याला केमिस्ट्री आणि फिजिक्स मध्ये थोडं कमी जास्त आपलं होऊ शकतं. त्याच्यामुळं त्याचं एवढा काही टेन्शन घेऊ नका. पण कमीत कमी तुम्ही आरोग्यशास्त्र आणि जीवशास्त्र या दोन टॉपिकवरती चांगला फोकस करा आणि यामध्ये दिलेले जेवढी महत्वपूर्ण घटक आहेत त्यांच्या नोट्स तयार करा आणि त्या रिवाइज करा, म्हणजे जेणेकरून या विषयामध्ये तुम्हाला एक चांगला स्कोअर करता येईल आणि तो आपल्याला बूस्ट करेल आपली पूर्व परीक्षा पास होण्यासाठी. ओके, तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चांगला अभ्यास करा. ओके, थँक्यू सो मच. धन्यवाद.